तुम्हाला नेहमी असं वाटतं का की आपण मेहनत करूनही पैसा घरात टिकत नाही, कमाई खूप होते पण खर्च त्याहूनही जास्त होतो? जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील त्या तुमच्या प्रगतीच्या आड येत असतील. तर हेच वास्तुदोष कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचणी सोप्या होतात. वास्तुशास्त्र सांगतं की एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बदलू शकतं किंवा पूर्णपणे बिघडवू शकतं. आता थोडासा विचार करा. तुम्हाला नेहमी असं वाटतं का की घरात विनाकारण तणाव आहे, पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निघून जातो. इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेला आहात. तर आता सावध व्हा, कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या 10 मोठ्या वास्तुदोषामुळे होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी निर्जीव असली तरीही काहीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला, आरोग्याला आणि यशालाही हळूहळू संपवते. पण काळजी करू नका. आज आपण 10 अशा गोष्टींबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या जर आजच तुम्ही तुमच्या घरातून बाहेर काढल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचार करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणींचे मूळ कारण आहे. कदाचित यापैकीच एखादी गोष्ट आजही तुमच्या दरवाजाच्या आत, देवघरात किंवा कपाटात लपलेली असेल, जी तुमच्या घरातील बरकत रोखून बसलेली आहे. जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते, प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमचं नशीब लिहिलं जातं. आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर, शांततेवर आणि समृद्धीवर होतो. ती चूक म्हणजे देवीदेवतांच्या भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणे. अनेक वेळा पूजा दरम्यान मूर्ती तुटतात किंवा मूर्तींना तडा जातो. फोटोंचे कोपरे फाटलेले असतात. आपली भावना त्यांच्याशी जोडलेली असते, त्यामुळे आपण ती फेकणं पाप समजतो. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीपुढे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो. भग्न मूर्त्या किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा केवळ तुमचं धनच अडवत नाही तर मानसिक तणाव, वादविवाद आणि घरातील अशांती देखील वाढवतात. म्हणूनच अशा पवित्र वस्तू जर भग्न किंवा जुन्या झालेल्या असतील तर त्या एकत्र करा आणि पवित्र नदीत विसर्जित करा किंवा मग एखाद्या मंदिरात नेऊन त्या नम्रपणे विसर्जित करा. अशा वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नका. आणखी एक गोष्ट, आजकाल अनेक लोक घरामध्ये अशा तीव्र रूपात असलेले देवांचे फोटो ठेवतात किंवा तीव्र रूपात असलेले चिडलेले, रडलेले असे फोटो, चित्र लावतात घरामध्ये. ते सुद्धा घरातील ऊर्जेवर तीव्र परिणाम करू शकतात, कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करत असतो आणि विकराळता किंवा रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतात. हे लक्षात ठेवा. जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचे स्थान, संख्या आणि स्वरूप सगळंच वास्तूने संतुलित असणं आवश्यक आहे. कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्ती येते. म्हणूनच आजच घरात पहा, कुठे फाटलेली प्रतिमा, भग्न मूर्ती किंवा विक्राळ चित्र ठेवलेले आहे का? जर असेल तर हाच आहे तुमच्या आर्थिक नुकसानाचा पहिला टप्पा आणि हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल. लक्षात ठेवा, शुद्धता फक्त मनात नको, ती घराच्या भिंतीमध्ये आणि कोपऱ्यांमध्ये असावी लागते. तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास होतो. वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतं की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांची रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचे प्रतिबिंब असतं. म्हणूनच जेव्हा आपण
तिथे एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या गोष्टींची ऊर्जा आपल्याही जीवनात प्रवेश करते. साप, गाढव, घुबड, डुक्कर, वटवाघूळ, गिधड, कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा एक भाग असला तरी त्यांचे चित्र आपल्या भोवताली नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करतात. अशा चित्रांमुळे आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो. म्हणूनच तुमचं घर शांतता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे. कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणे किंवा दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. वास्तुशास्त्रात कोणाकडूनही फुकट रुमाल घेतल्याने किंवा कोणाचा वापरल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं. जर तुम्हाला पर्स घेऊन बाहेर जाण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन म्हणून किंवा गरज म्हणून घेऊन जाऊ नका. ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी देखील जोडलेलं असतं. वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरी फक्त पैसेच ठेवण्यासाठी नाही तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते, म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणे आवश्यक असते. जसं की चांदीचं नाणं, देवी देवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा संचार करतं. लक्षात ठेवा, तुटलेली तिजोरी किंवा फाटलेली पर्स फक्त धन अडवत नाही तर त्यात बरकतही राहत नाही. तसेच खिशात ठेवलेल्या फाटलेल्या किंवा जुना नोटा हळूहळू नकारात्मकता पसरवतात. तुमची पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे. त्याचा आदर करा, ते स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट घेऊन येतील. घर ही ती जागा असते जिथे आपण शांती, प्रेम आणि ऊर्जा शोधतो. पण विचार करा, जर त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील, जसं की तुटलेला आरसा, बंद पडलेलं घड्याळ, तुटलेला पलंग किंवा चिरलेला दिवा, तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकत नाही. वास्तुशास्त्र आपल्याला याबाबत याचाच इशारा देतं की तुटलेली भांडी, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाटलेले पोस्टर किंवा चित्र, जुने मोडकळीस आलेले फर्निचर या सगळ्या गोष्टी हळूहळू घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि मग त्या रिकाम्या जागी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, जी घरात वातावरण जड करते आणि मनात बेचैनी, तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करते. जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा घरातून बाहेर काढून टाका. कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात, त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात. तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे. ते स्वच्छ, सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असावं. तुटलेल्या गोष्टींशी नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा. पूजाघर ही अशी जागा आहे जिथे आपल्याला आत्मिक शांती मिळते, जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीने आणि दिव्याच्या प्रकाशाने होते. या पवित्र जागेत एक खास स्थान असतं, पूजा कलश. तुम्हाला माहीत आहे का, कलश रिकामा ठेवणे ही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकतो. वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजेचा कलश हा फक्त धातूचं भांडं नाही, तर त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण तर दिलं, पण त्यांना सन्मान दिला नाही. कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो. त्यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही, तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो. म्हणूनच तो कधीही रिकामा ठेवू नका. गंगाजल भरून ठेवा, जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख, शांती आणि समृद्धी राहील. जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यातील प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो. सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती. काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडे वापरतात. वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाड लावू नये. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये ही काट्यासारखी टोचणारी भावना निर्माण होऊ लागते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा
मतिभ्रष्ट होऊ शकते. अनेक लोक जुने किंवा निरुपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात, पण असं करणं योग्य मानलं जात नाही. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्याचसोबतच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. मंडळी, आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं, ते आपल्या भावना आणि ऊर्जा व प्रेमाचं केंद्र असतं. पण अनेकदा आपण आपल्या चुकांमुळे स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे अशा काही वस्तू असतात ज्या आपण दुर्लक्ष करतो. कधीकधी लक्षात आलं असेल की औषधं घरात कुठेही पडलेली असतात किंवा टॉयलेटमध्ये टॉयलेट क्लिन्झर असंच उघडं पडलेले असतात, तर कुठे शॅम्पू, तेल, कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याची औषधं टेबलवर किंवा कपाटावर ठेवलेली असतात. या सगळ्या साध्या गोष्टी दिसतात, पण यात असलेले रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात आणि परिणाम आपल्या लोकांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर, शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो. वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी. ही जागा स्वयंपाकघर, मुलांची खोली आणि बेडरूमपासून दूर असावी, जेणेकरून नकारात्मक प्रभावापासून घराची पवित्रता टिकून राहते. आपलं घर अशी जागा आहे जिथे जीवन फुलतं. ते सुरक्षित, पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर होऊ शकतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा. जर घराच्या एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या 2 वड्या ठेवा. अशा प्रकारे कापराच्या वड्यांची अदलाबदली करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही. कोळ्यांचं जाळं. घरात कोळ्यांचं जाळं दिसताच ते त्वरित काढून टाका. या जाळ्यांमुळे तुमचं चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की कोळ्यांचं जाळं घराच्या कोपऱ्यामध्ये बनलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं. काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की यामुळे कोणाचं तरी घर मोडते. पण हे जाळं काढणं आवश्यक आहे, कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडवण्यासाठी बनवतो. म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं. माचीस ही अग्नीचं प्रतीक आहे. अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणे म्हणजे घरात अशांती पसरवणे. फुकटात माचीस घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतं. कधी तुम्ही लक्ष दिले आहे का? आपल्या घरात बऱ्याच वेळी अनावधानाने काही दगड, रत्न, अंगठ्या, ताईत किंवा इतर लहानसहान वस्तू कुठेही ठेवलेल्या असतात, ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यांच्या महत्त्वाकडे लक्ष देत नाही. पण खरं सांगायचं तर अशा गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात. वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की एक छोटासा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो. तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचे कारणसुद्धा ठरू शकतो. जेव्हा हे अनावश्यक आणि अवधानाने ठेवले गेलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्याची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू लागते. ते नकारात्मकतेचे प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात, कुटुंबात तणाव, गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात. सोफा, खुर्ची आणि टेबल. मंडळी, जर तुमच्या घरात कुठेही तुटलेली खुर्ची किंवा टेबल असेल तर तो त्वरित घरातून काढून टाका किंवा त्याची दुरुस्ती करून घ्या. अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात. सोफा, खुर्ची किंवा टेबल कसे असावेत यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे. ते देखणे आणि स्वच्छ असले पाहिजेत आणि कधीकधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. म्हणूनच अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. जर घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो. जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खालील उपाय करावे. सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा. दुसरं, घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावा. एक आरसा लावणे देखील फायदेशीर ठरू शकतं. मुख्य दरवाजावर पंचधातूचं पिरॅमिड लावल्यानेही वास्तुदोष नष्ट होतो.
गणपती बाप्पाची 2 दगडी मूर्ती बनवा ज्याची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. या जोड असलेल्या गणेश मूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी लावावे. एक मूर्ती घराच्या आतून आणि दुसरी मूर्ती घराच्या बाहेरून अशी लावावी, जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहणारा आणि दुसरा गणपती घराच्या बाहेर पाहणारा असावा. जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त घराचे फर्निचरच बदलणे पुरेसे नसते, तर त्या घराची ऊर्जासुद्धा शुद्ध करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी सुंदरकांड किंवा रामचरित्रमानस यांचं पठण केलं पाहिजे. या पवित्र मंत्राची ध्वनी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचे संचार करते. जेव्हा रामनामाचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचणी आणि अडथळा आपोआप दूर होऊ लागतो. हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही, तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्ध आणि शांततेने भरून टाकणारा एक आशीर्वाद आहे. आता पाहूया अशा काही वास्तुविषय ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. तेल शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं, पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा हे तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणि त्रासाचे दार उघडू शकते. काळे तीळ हे छोटेसे काळे तीळ राहूकेतू आणि शनीशी संबंधित असतात. चुकूनसुद्धा हे मोफत घेणे किंवा दान म्हणून स्वीकारणे तुमच्या नशिबात मोठी अडचण आणू शकतात. सुई किंवा नाजूक वस्तू ही वस्तू तुमच्या नात्याच्या नाजूकतेशी संबंधित असते. कोणाकडून मोफत सुई घेणे तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचं कारण ठरू शकतं. म्हणून नातं टिकवण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं असतं. लोखंड ही एक कठीण धातू असून शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं. कोणाच्याही परवानगीशिवाय लोखंड घेणे म्हणजे तुमच्या घरात गरिबी आणि दरिद्रपणाला आमंत्रण देणे होय. म्हणूनच लोखंड नेहमी सन्मान आणि समजूतदारीनेच घ्यावे. मीठ जेव्हा अचानक घरात संपतं तेव्हा शेजाऱ्यांकडून मोफत घेणे सोपं वाटतं, पण शास्त्रानुसार मिठाचा संबंधही शनिदेवाशी आहे. मोफत मीठ घेतल्याने फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही, तर आरोग्याविषयी समस्या देखील उद्भवतात आणि कर्जाच्या ओझ्याचं दडपण निर्माण होऊ शकतं. मंडळी, या गोष्टी केवळ रिवाज, जुन्या परंपरा नाहीत, या तुमच्या जीवनात अधिक चांगला परिणाम आणण्यासाठी आणि सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम आहेत. त्यांना समजून घ्या, स्वीकारा आणि तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने आणि समृद्धीने भरलेलं बनवा. वास्तूचे हे सोपे पण खोल अर्थाचे नियम आपल्याला हे शिकवतात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. तर आत्ताच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वरीलपैकी कोणत्याही गोष्टी असतील तर त्या त्वरित काढून टाका किंवा दुरुस्त करा. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.